वांग्याची भाजी त्याच फ्लेवरमध्ये जर खायचं म्हटलं की कंटाळा येतोय. आपल्याला वाटतंय काहीतरी त्याच भाजीची पण वेगळी रेसिपी करावी. म्हणजे वांगे जर असतील तर त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करावी, म्हणजे चव वेगळी आली पाहिजे, छान लागली पाहिजे. नेहमी तेच खाऊन कंटाळा येत असेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी वांग्याची भाजी आपण करणार आहोत आणि तेही बिना वाटण करता करणार आहोत. आणि खरंच खायला खूप रुचकर लागते. तुम्हाला टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूप छान भाजी आहे. तर ही सोपी आणि झटपट होणारी भाजी कशी करायची आपण बघणार आहोत. त्या अगोदर मी काय केले, 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आपल्याला. मिडियम जी वाटी असते त्या वाटीने, म्हणजे मोठी जर वाटी असेल आपली आमटी प्यायची त्याने अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर येथे 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि भाजून घेतल्यानंतर एका प्लेटीमध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे थंड करण्यासाठी. तर ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला त्याचं जाडसर असं, खूप बारीक नाही करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या सहाय्याने किंवा हातावर घेऊन दाखवते आपण वाटण कशा प्रकारे करून घेते. थोडंसं रवेदार जे असतं ना तसं शेंगदाण्याचं कूट आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपण शेंगदाण्याचा कूट रेडी झाला आहे आणि आता आपण वांगे घेणार आहोत. तर वांगे स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला मस्त त्याचे काप करून घ्यायचे. त्याचे 4 भाग करायचा आहे, म्हणजे आतमध्ये मसाला जो आहे तो अगदी स्टफिंगमध्ये व्यवस्थित बसला गेला पाहिजे. तर वांगं कापताना अगदी व्यवस्थितपणे कापायचं आणि आतमध्ये किडीलं वगैरे आहेत का ते बघायचं आहे, म्हणजे कीड लागलेलं आहे का ते बघायचं आहे. व्यवस्थित आपण 4 पाकळ्या फुलासारख्या करून घेतल्या आणि स्टफिंगसाठी आपल्याला आता वांगे चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी पूर्ण वांगे चिरून घेतलेत आणि वांगे त्याच बाउलमध्ये पाणी काढून टाकून ठेवलेले आहेत. तर आता तयारी करायची भाजीची. आपण जो शेंगदाणे भाजून कूट करून घेतला होता तो घेतला आहे मी 1 वाटी. डाळीचं पीठ घ्यायचं चांगलं 2 चमचे, हरभरा डाळीचं पीठ. तर गरम मसाला तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे तुम्हाला, तो घालायचा आहे 1 चमचा. लाल मिर्च पावडर घालायची आहे 1 चमचा. धणे पावडर घालायची आहे 1 चमचा. कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. थोडीशी हळद घालायची, म्हणजे अर्धा चमचा हळद घालायची आहे. व्यवस्थित आपले मसाले झाल्यानंतर थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे त्यामध्ये. कोथिंबीर घातला की आपण त्यामध्ये लगेचच लसूण कुटलेला कच्चा लसूण घालणार आहोत. तुम्ही म्हणाल फोडणीला नाही घालायचं आहे का, पण आपण ज्यावेळेस हा कच्चा लसूण मसाल्यामध्ये मिक्स करतो ना त्याचा फ्लेवर भाजीला अगदी वेगळा येतो आहे. तर चवीनुसार भाजीच्या आकाराने मी इथे मीठसुद्धा घातलं आहे आणि लसूणसुद्धा घातला आहे. तर अगोदर व्यवस्थित आपल्याला पूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला सांगितले लसण यासाठी घातला आहे, लसणाने काय होतं, कच्च्या लसणाने भाजीला चव अगदी अप्रतिम येते, म्हणजे छान लागतो तो खायला. आणि थोडंसं तेल घालायचं, म्हणजे चांगलं 1 चमचा तेल घालायचं त्यामध्ये, म्हणजे मसाला जो आहे आपल्याला वांग्यामध्ये भरायला सोपा जाईल. पाणी नाही घालायचं आहे, आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घालायचं आहे, म्हणजे थोडासा ओलावेपणा त्याला येईल. आणि जितकं छान तुम्ही मिक्स कराल ना तितकं छान त्याला ओलावेपणा येईल, कारण आपण त्यात लसणसुद्धा घातलेलं आहे, मीठसुद्धा घातलेलं आहे आणि तेलसुद्धा घातलेलं आहे. तर ते व्यवस्थित आपला मसाला रेडी झाला आहे. तर हा रेडी झालेला मसाला आता काय करायचा आहे, एकजीव करून घेतल्यानंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. जितका छान तुमचा मसाला ओला झाल्यासारखा होईल तितका तुमचा मसाला एकजीव होईल. तर हा झाला मसाला रेडी. तर आता मी काय केलं आहे, वांगे घेतले. वांगं मसाल्यामध्ये चांगलं मसाला दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भरायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एका साईडला करायचं आणि मसाला वांग्यामध्ये आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण वांगे इथे भरून घेते मसाल्याचे, म्हणजे काय होईल, पूर्ण मसाला आतमध्ये वांग्याला लागला जाईल. तर इथे पूर्ण वांगे भरून झालेले आहेत आणि आपण आता पुढची तयारी करणार आहोत. तर हे पूर्ण वांगे जे आहेत ते मसाला भरून झाले आणि बाजूचा मसाला आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. तर अगदी भरभरून मसाला आपण वांग्यामध्ये भरलेला आहे. तर आता आपण इथे कुकर घेतला आहे. तुम्ही म्हणाल कुकर का घेतला, भाजी शिजायला वेळ, अगदी 2 मिनटात तुमची भाजी होईल त्यासाठी आपण कुकरमध्ये शिजवतो आहे. चांगलं 1.5 चमचा तेल घातलं आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे त्यामध्ये आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली, कारण तेल आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे काय करायचं, थोडंसं कमीच वापरायचं. हिरवी मिरची घातली मी 1, त्याचे तुकडे करून घेतले 3 आणि तेजपान घालायचं छोटंसं आणि 1 मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये. तेलामध्ये चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, तुमची वांग्याच्या भाजीला जी फोडणी बसते ती अगदी छान पद्धतीने बसेल. तर कांदा परतळताना जो कांदा परतळायचा आहे तो अगदी ब्राऊन झाला पाहिजे, म्हणजे थोडासा चांगला रंग बदलला पाहिजे त्याचा. आणि तेच पण आपण यासाठी घातलं, त्याने फ्लेवर भाजीचा छान येतो. आपण जो काय म्हणतो ना मसाल्याचा फ्लेवर जो असतो तो अगदी स्ट्रॉंग होतो, छान लागते त्यामुळे भाजी. तर कांदा चांगला परतळून झाला आहे, तर आपल्याला कांदा थोडासा परतळायचा राहिलेला आहे, थोडासा ब्राऊन होण्याच्या अगोदर कांदा आहे, त्यावेळेस आपल्याला वांगे टाकून घ्यायचे, म्हणजे काय वांग्याबरोबर राहिलेला कांदा जो आहे तो अगदी व्यवस्थित परतळला जाईल आणि वांगेसुद्धा व्यवस्थित परतळला जाईल. तर आपण 1 मिनिटासाठी त्याला चांगलं गॅसवरती वांगे परतळून घेतो आहे आणि जितके छान परतळले जाईल तितकी भाजी तुमची वांगे छान लागते, म्हणजे वांगेसुद्धा आणि भाजीसुद्धा छान लागेल.
तर जो मसाला आहे तो टाकून घेतला आहे. मला वाटलं थोडासा ठेवावा, तर पण वाटत नाही आहे कारण भाजी कमी पडेल. तर मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि नंतर परत तो मसाला जो राहिलेला आहे तो मसाला पूर्ण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, भाजी सगळ्यांना पुरल्या जाईल. अगदी व्यवस्थितसुद्धा जास्त मसालासुद्धा होत नाही. आणि लाल मिर्च पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वाटत जर असेल की थोडीशी लाल मिर्च पावडर टाकायला हवी, तर तुम्ही थोडीशी टाकू शकता. तर मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे, चांगले 2 मिनिटासाठी. आणि नंतर आपल्याला पाणी घालायचं, कारण आपण बेसन पीठ जे कच्चं घातलेलं आहे ते मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतरच पाणी घालायचं आहे. तर आकाराने मी 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवरती चांगल्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. जास्त नाही होऊ द्यायच्या, 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. नाहीतर काय होईल, वांगं खूप गाळ झाल्यासारखं होईल, व्यवस्थित राहणार नाही आहे. तर अगदी व्यवस्थित शिजून झालं आहे वांगं. मस्त 2 शिट्ट्या झाल्यानंतर थंड होऊ दिलं आहे मी आणि नंतर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम घालून त्यामध्ये थोडंसं उकळी आणून घेऊ शकता. पण मला अगदी पोळीसोबत खायची आहे, त्यामुळे अगदी अशीच भाजी पाहिजेत. तर मस्त कोथिंबीर घालायचं आहे आणि वांगंसुद्धा जास्त गाळ नाही झालं, म्हणजे जास्त शिजलं गेलं नाही आहे, अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. तर अगदी मस्त आणि झटपट भाजी झालेली आहे. तर ह्या भाजीसोबत मस्त गोड लोणचं घ्यायचं आहे. मी कैरीसुद्धा घेतली, कांदासुद्धा घेतला आहे आणि पोळ्या घ्यायच्यात. गरम पोळ्या असतील तर अगदी मस्तच लागेल भाजी. आणि जे आपण मसाला वांगं करून घेतले ना, ते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी भाजी झालेली आहे. अगदी सोपीसुद्धा आहे करायला आणि झटपटसुद्धा होते. आणि नवीन पद्धतीने पण केलेली आहे आपण. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या भाज्यांसोबत आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.